खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। कुलूप व कपाटाचे लॉक दुरुस्तीच्या बहाण्यानं चोरी, धुळे एलसीबीची कारवाई। कपाटाचे लॉक दुरुस्त करण्याच्या बहाण्यानं सोन्या चांदीचे दागिने लांबवणाऱ्या टोळीचा धुळे स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 49,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व चोरीचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे। शिंदखेडा तालुक्यातील अंजनविहिरी इथं 9 जुलै रोजी दुपारी अनोळखी इसमांनी कपाटाचे लॉक दुरुस्तीच्या बहाण्यानं घरफोडी केली होती। दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या पथकानं नंदुरबार चौफुलीवरून एका संशयित बालकाला ताब्यात घेतले। चौकशीत त्यानं काका पातालसिंग शिकलीकर राहणार नंदुरबार याच्या मदतीनं चोरी केल्याची कबुली दिली। फरार आरोपी पातालसिंग याच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.